डाव्या बाजूला तुपाचा दिवा खूप प्रज्वलित करून घ्या. हळदी, कुंकू, गुलाल, अक्षता, चालवलेले गंध, तुपाचं लावून ठेवू फुलं, लावलाय आणि साखरेचा नैवेद्य. तुपाचं आणून देऊ का लावू लावायला? पंचामृत आरती झाल्यावरती कापूर आहे का? आपल्याला ज्यामध्ये करायची त्या कुंडीमध्ये पत्रावळीमध्ये माती जे पेरायचे ते धान्य त्यामध्ये ठेवायचा आहे तो कलश आणि लावण्यासाठी माळ. पूर्वतयारी पूर्ण झाली पूजेला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे पूजेमध्ये कृती सुरू असताना हे करून घे ना, 5 पानं लावून ते हे ठेवून दे. कलश आपला नारळाला आहे किंवा कापूर तयारी करून ठेवूया. तयारी करून असं असतं ते खाली करू का? हां हे उलट झालं असं. इकडे का हे नारळ बघ कसं ठेवायचं. खाली टोक करायचं. ते टोक खाली आणि कृती असे ठेवायचं ना. ते निरोजन दिलं ते कुठे नारळ नाही वापरायचं देवीला दिले. दादाने आणलं होतं ते. हे नारळ ते बरोबर माझी जमलिंग होऊन राहिली. बरोबर आहे ना. काय आहे काय शेंडीची बाजू कोणती? हा ती शेंडी. हां ही देवाकडे करतात. ते बरोबर आहे ना यार. हां ठेव ठेव बरोबर ते आहे. तिने नारळ बरोबर नाही आणलं तू. अरे नारळाचं काय प्रश्न. नारळ छोटा आणलं मुद्दाम पाहून. अगं छोटाचं नाही प्रश्न ते उलट. नारळाचं काही उलट सुलट काय बरोबर आहे का शेवगान. तिथे बघ ना त्याच्यावर ते आहे ना फोटो आपल्याकडे. या फोटो बरोबर हां असंच ठेवलं होतं ना आपण. हां बरोबर. काय उगाच तू वाद घालत असते. मला त्याच्यामुळे माळ पण लावायची का? नाही ग माळ माळ हा लावून घे. की अशी बरोबर तिकडे येतं का बघ. त्या कलशावर पडायला पाहिजे. दरवर्षी आपण हे करतो ना लावतो ना नारळ. दोरा कमी पडतो का? हां मग त्याला थोडंसं जॉईन कर ना. दोरा नाही का ते बांधायचं आहे ना तर ते थोडा मोठा दोरा पाहिजे तिथं. गोदडीत आणला तो गाठण मार त्याला अशी. कात्री आहे का तुमच्याकडे? मला कात्री दिली ती ना. नेली तू. एवढं बस आहे का? असं हां बस आहे का? बस बस. मरते गाठण मारता येते का?
हा चालेल बस ठीक आहे ना? हो पुढे खाली सरकव. पुरे होईल का दोरा मग हा बस. हा फुल समोर येऊ दे बस खाली बसून घ्यायचं आणि ते हे याच्यात काढून ठेव पुढे. तीन याच्यात ठेवून हे दे. हां तिकडे ठेव म्हणजे आचमन वगैरे करून मग ते करायचं. डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं, प्राशन करायचं. थांब ते पूर्वतयारी पूर्ण झाली. पूजेला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे पूजेमध्ये कृती सुरू असताना मंत्र आणि कृती यामध्ये अंतर पडू नये यासाठी जर कृती पुढे गेली आणि मंत्र थांबले तर ऑडिओ पॉज करायचा